घोस्ट इन कोकण. तर हा विषय आहे. आतमध्ये आल्या आल्या सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे एकच आहे, महाराज. बस ही बघा 3 डुकरीनी. अरे बापरे, सॉरी. जड आहे ना. तर एकाच टायमाला 10 मॅगी बनवणार आहे प्रणाली. आमची मावशी आम्हाला देत नाही हिला द्यायला. तर नेक्स्ट डेस्टिनेशन आहे गोस्ट. काय गोस्ट हाऊस आहे हे बघा. फुल भूता बाई, फुल भूता. एक लिंबू लावला असता तरी बस झालं असतं कोकणात. हा गोष्ट इथे आणि ही गोष्ट इथे आहे. म्हणून बाय त्यांना दाखव तिकीट्स. तर कोणाला उडत उडत जायचे तर इथे हेलिकॉप्टर पण आहेत. शोच्या आतमध्ये नाही आहे. जसं तुम्ही ऐकलात, आता आम्ही मजा करतो आतमध्ये. तुम्ही तिकडनं रिटर्न येऊ तेव्हा तुम्हाला सांगतो आतमध्ये काय विषय. हा पण एक्सपिरियन्स चांगला होता. एका मुमेंटला मी पण घाबरलो, म्हणजे ते एकदम तोंडावरच आलं. ही तर बाबा काय ओरडत होती आमची मैथू विरार गर्ल. हिने तर लिटरली बॅग अशी पकडून दादा पण भाई खूप खतरनाक. एकदा कोणीतरी येत आहे ना तर एक्सपिरियन्स करा, खरंच म्हणजे मस्त आहे. हसायला वगैरे पण येतं खूप. तर इकडे हा प्लेस आहे जिकडे मॅजिक शो होतो. तर मॅजिक बघूया कसं काय आहे. आता नेक्स्ट स्पॉट आहे आपला प्राचीन कोकण. तिकडे काय आहे आता बघूया आतमध्ये जाऊन. हे तर ठीक होतं, म्हणजे 200 रुपयाचे आणि तेवढं वर्थ नव्हतं. पण एकदा एक्सपिरियन्ससाठी तुम्ही आलात तर मजा करू शकतो. आमच्यासारखे असतील तर कुठे पण गेल्यावर मजा करतात. तर तसा एक होता. आता हे प्राचीन कोकण आहे, आपण तिकडे एंट्री मारतोय. हा एंट्रन्स आहे त्याचा. लेट्स सी इथे काय आपण एकदा बघूया. तर जस्ट पोचलो आहे आम्ही प्राचीन कोकणला. आणि हे बघू शकता, मला लांबून पहिला खरीच वाटली, म्हणजे एकदम म्हणजे असं एकदम सडनली नजर पडली ना तर खरंच गाय अशी उभी असं वाटत होतं. आणि हा एंट्रन्स आहे, खूप मस्त असं आहे, म्हणजे प्रॉपर कोकण वाईब आहे. जसं आपण पिक्चर वगैरेमध्ये बघायचो किंवा आधीचे जे मूवीज होते. हां हां दे ना मग. ठीक आहे, अरे घे ना. प्रणाली पैसे देते बघू शकता. 50 रुपये असले किती देतं. आतमध्ये आल्या आल्या सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे एकच आहे, महाराज. बस हे बघितलं म्हणजे प्राचीन कोकण समजलं असेल. आता गायडन्स करायला एक गाईड येणार आहे, तो सर्व समजवेल. तोपर्यंत इकडे वेटिंग्स आहे, तिकडे आपल्याला बसायचं आहे. आणि बघू किती वेळ काय लागतोय, कसं काय आहे, काय लोक सांगतायत. पण मला महाराजांची मूर्ती बघूनच भारी वाटलं. कारण का हे बघितलं की संपला विषय, म्हणजे पुढे सगळ्या गोष्टी समजतीलच आपल्याला. तर बघू, गाईड आला की आपण जाऊया पुढे आणि बघूया कसं काय आहे काय नाही आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला पण समजवू. एंट्री फी किती होती बा? 50 रुपयेच फक्त एंट्री फी आहे, एवढं काय नाही आहे. आणि 50 रुपये जर तुम्हाला व्हिडिओ शूट करायचा आहे तर, आता मला ब्लॉग शूट करायचं आहे, सो मी 50 रुपये तिथे पण दिले, इथे पण दिले आणि दाखवले तुम्हाला काय आहे काय नाही. आणि चांगलं होतं तिकडे पण, असं वाईट नव्हतं काय. पण तेवढे पैसे टाकून ना एकदा तुम्ही येऊन बघून जाऊ शकता. परत परत येऊन तीच गोष्ट नाही बघू शकत. हां, कारण का आता कळलं. पण तिकडे 2-3 गोष्टी त्या घाबरल्या, त्या मजा आल्या आम्हाला पण. आता इकडे बघू काय आहे, आम्ही दाखवतो तुम्हाला. वड पिंपळांना पवित्र मानतो, तसेच यांना दीर्घायुष्याची प्रतीके देखील मानलेली आहे. याला पिंपळ पार असे म्हणतात. तर हा जो दगडी कट्टा बांधलेला आहे त्याला कोकणी भाषेत पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधला गेला आणि हा जेव्हा बांधला गेला तेव्हा त्या पिंपळाचे रोप देखील लावण्यात आले. साठी भूमी आवश्यक होती. आपण जिथे उभे आहोत तिथे हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्याने त्याच्याशी युद्ध केले आणि ते 40 ते 50 किलोमीटर मागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम टाइगर और टाइगर की गुफा.
एक टायगर दुसरे टायगर को देख रहे. आणि हे त्यांची हे बघा शिकार करतात ना, रानडुक्कर. हे बघा 3 डुकरीनी. कोणी कधी व कुठे करावी याविषयीचे निर्णय गावकरी येथे बसूनच घेत असत. खरंच खूप आहे ना, प्रॉपर सगळ्या गोष्टी समजावल्या गेल्यात की प्रॉपर कोकणात कसं असतं, देवाचं कसं करतात, सगळ्या गोष्टी इन डिटेल्स आहेत. तुम्ही आलात ना तर खरंच जे गाईड्स असतील ना ते सांगतील ते ऐका, बऱ्याच गोष्टी तुम्हाला पण समजतील. आणि सगळ्या एकदम त्यांनी फोटोज व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. लक्ष्मी दाखवलेली आहे. पोतराजू लोक स्वतःला चापकाने मारून घेत ते इथे दाखवलेले आहे. तर बघा खोतांची सुरुवात आणि आमच्यासोबत खोत आहेत. हे खोत आहे. राजाचा गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. Oh my God. राजकीय बाबतीत पहिला मान खोताचा असे. खोत गावचा प्रमुख असे. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था पूर्वीचा इतिहास आहे. या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्यांनी जगाशी व्यापार केला होता. इथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम, कापड, सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीकाम जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला तो या तिघींना इम्पॉर्टंट आहे. घ्या उचला. मावरा बाजार या तिघींसाठी इम्पॉर्टंट आहे. उद्या बघा हे बुधवारी कसे तिघं तोडतील जेवण. मार्लेश्वर जे मंदिर आहे इकडून 80 किलोमीटरवर आहे, बट त्याचं एक थोडंसं गुफा टाईप त्यांनी बनवलं आहे, तर इथे पण आपण दर्शन घेऊ शकतो. सो जाऊया आपण आत. अरे बापरे, सॉरी. जड आहे ना. घाल मग. मॅगी गर्ल द रावण गर्ल. तर एकाच टायमाला 10 मॅगी बनवणार आहे प्रणाली. तर आज फॅमिली सोबत असल्यामुळे हे सगळे ज्यूस पियावे लागतात. मिंटी जामून आणि एकदम मस्त आहे. पनू कोकम जामून पिते. ती कैरी जामून. आणि हे काय आंबा पिकतो. आम्ही आता आहेत आपल्या हॉटेलवरती. इकडे आम्ही स्टे बुक केलेला रत्नागिरी सिटीमध्येच आहे. आणि उद्याचं प्लॅनिंग आहे नियरचे बीच फिरायचे. आज मजबूत पाऊस होता, सर्दी आणि डोका असं पकडलाय ना, म्हणून मग आता आम्ही सूप मागवलाय मस्तपैकी. सूप पार्टी चालू आहे. त्याच्यानंतरला मग थोडा रेस्ट करू आणि मग नियरला कुठेतरी डिनरला जाऊया नाही आम्ही जाणार. तर मग थोड्या वेळाने आम्ही डिनरला जाऊ आणि मग दिवसाचा एंड करू. आणि मग उद्या थोडे बीच वगैरे इकडचे एक्सप्लोर करायचे आणि अजून काय असेल बघू. आणि मग उद्या आपली रात्री 9:30ची ट्रेन आहे. लेट्स सी उद्याचा दिवस कसा जातोय. आजचा दिवस तसा चांगलाच गेला, फक्त एक झिपलाईन आम्हाला करायला नाही भेटली आणि त्या वडापावने कांड केले. बाकी गणपती बाप्पाचं दर्शन तर खूप मस्त झालं. ते नवीन एक मंदिर होतं ते पण खूप भारी भेटलं. आता हे करू मग डिनरला जाऊ. मग डिनरचं मग दाखवतो तुम्हाला काय खाणार आहे काय नाही. आता वाजले 10:30 आणि आम्ही चाललो आहे डिनरसाठी बाहेर. मगापासून आमचं मस्ती चाललेली, टाइमपास चाललेला आहे. एक जोक पास होत होते, पिक्चर बघत होतो. कुठला पिक्चर आहे? याराना पिक्चर बघत होतो आणि मूडच होत नव्हता. आता ॲड लागली म्हणून बोललो फटकन निघूया. आणि पनूची आउटफिट बघायला शकता तुम्ही. पनूची आउटफिट नाही बघायची. रत्नागिरी एवढे मला वाटतं ना खूप वर्ष आधी आलेलो. मला असं वाटत होतं एकदम फक्त गावच आहे. आता आम्ही जिथे स्टे केलं आहे ना ते प्रॉपर सिटी आहे. ती रत्नागिरी सिटी आहे.
बोलतात. असं वाटतच नाही की आम्ही मुंबईच्या बाहेर आहे. मुंबईच वाटते, सगळ्या गोष्टी आहेत. आता रात्री 10:30 वाजायला आलेत. ऑलमोस्ट जसं मुंबईला बाकीच्या गोष्टी बंद होतात तसं बंद आहे आणि काय काय गोष्टी चालू आहेत. आता पुढे आम्ही जिथून मागवलेलं ना ते काहीतरी दरबार करून होतं ना, तर मग तिथून आम्ही मागवलेलं. तर तिकडे बऱ्याच चांगल्या गोष्टी होत्या, म्हणजे आम्ही 2च गोष्टी मागवलेल्या पण चांगल्या होत्या. म्हणून आता तिथे ट्राय करायला चाललो की अजून काय आहे. ते नाही भेटलं तर इकडे माहेरा काहीतरी आहे, तिकडे जाऊ. आपल्या इथे माहेर आहे, इकडे माहेर आहे. तर आता सगळ्यात पहिली डिश मागवली आम्ही डिनरसाठी, ती म्हणजे सुरमई. ब्लॉग स्वाती मावशी बघते. पण असा विषय आहे की ही खाऊ नाही शकत, कारण का हिचा आहे सोमवार. तर हिच्यासाठी आम्ही पनीर क्रिस्पी मागवली आहे, तिचं ती खायला. आता बाईने तर चालू केलंच आहे. आता प्रणाली परत हात टाकेल. आमची मावशी आम्हाला देत नाही हिला द्यायला. हे खा चल. लिंबू सरबत आणि मी हात धुतल्यानंतर माझं जेवण संपवत आहे. पण या 3 बकासुरांचं जेवण अजूनही चालू आहे. म्हणू बघा हळूहळू. मैथिली आपली पनीरची भाजी नुसती रेटच चालली आहे आणि तिच्यासमोर आमचं चिकन चालू आहे. सॉरी मैथिली, उद्या मच्छी खा, दाबून खा. आणि आज मी सभ्य माणसासारखा डाएट कोक पितोय. तसं तर मी सभ्यच आहे, मी डाएट कोकच पितो. नो शुगर, नो कॅलरीज. ना बनू पूर्ण 1 स्पून. बाकीचं काय घरी मुंबईला घेऊन जाते. बाय तू कुठलं घेतलं? ही स्ट्रॉबेरीमध्येच अटकली अजून. आणि हिला मी सांगितलं अंजेरी घे. अंजेरी नाही, अंजेरी. अंजली. बरेच फ्लेवर आहेत, पण आम्ही 3 फ्लेवर घेतलेत आणि 3च फ्लेवर खाणार. बरोबर? ॲम आय राईट? विल ॲड cook on the अंजीर and then try. Okay? What गप रामेन गर्ल, ट्राय कर ना असं कसं लागतं बघ. तर अशा प्रकारे आमच्या दिवसाचा एंड झाला आहे. माझं कोक पार्टी आणि या तिघींची पण काय बोलतात त्याला, आईस्क्रीम पार्टी चालू आहे. आणि आता बघू आपण, आता उद्या भेटूया. तर आजचा दिवस आपण इकडेच संपवतो आहे. मस्त मजा केली, सर्व झालं, खाल्लं. आता मजबूत झोप आली आहे. कालच्या रात्रीनंतरला मला वाटतं आम्ही फक्त 2-3 तास मोजून झोपलो असेल, 5 मिनटं 10 मिनटं असं करून. आणि आत्ता मजबूत झोप आली आहे. आता कंट्रोल पण होत नाही. तर आता गप घरी नाही, ते हॉटेलवर जायचं आहे आणि गप झोपायचं आहे. अरे घरची फिलिंग काय, ते गावासारखं वाटतच नाही. सगळं म्हणजे सिटीमध्ये बुकिंग केली आहे ना, आम्ही पण नाही बुकिंग केली, आम्ही ऑनलाईनच केली. तिथे आल्यावर कळलं. आणि आता घरी जाऊ, परत घरी. आता हॉटेलवर जाऊ आणि दिवसाचं एंड करू. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. बाय. इकडे बाय बाय. बाय बाय.